नमस्कार मंडळी, राम राम। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझी आर्टिफिशियल ज्वेलरी। तुम्हाला टायटल थंबनेल बघून समजलं असेलच, तर जास्त वेळ वाया न घालवता मी सुरुवात करेन। हे जे माझं आहे हे तुम्ही बघू शकताय। तर हे ना एक छोटंसं मंगलसूत्र आहे आणि हे अगदी मी 70 रुपयाला घेतलेलं आहे आणि हे आर्टिफिशियल आहे आणि हे सुद्धा खूप छान दिसतं। तुम्ही ड्रेसवरती जीन्सवरती सुद्धा घालू शकताय। तर इथे तुम्ही बघू शकताय मी हे वेअर केलेलं आहे आणि खूप छान दिसतं, सुंदर दिसतं, नाजूक आहे आणि हे अशा पद्धतीचे जे मंगलसूत्र आहेत मला प्रचंड आवडतात। आणि हे काही माझं ऑलरेडी सोन्याचं आहे, हे मी डेली वेअर करते, हे तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितला असालच। आता जे दुसरं आहे ते मी तुम्हाला दाखवेन। याला ना काय म्हणतात, जान्हवी मंगलसूत्र असं काहीतरी म्हणतात आणि हे माझ्या मम्मीनेच आणलेलं आहे आणि हे या पद्धतीचं आहे। हे बघा, हे सुद्धा खूप छान दिसतं, तुम्ही जीन्सवरती किंवा ड्रेसवरती डेली वेअर सुद्धा करू शकता आणि हे सुद्धा आर्टिफिशियल आहे आणि इतकं सुंदर दिसतं। हे बघा या पद्धतीचं खूप छान दिसतं। आता त्यानंतरचं जे आहे हे अगदी साधं आहे आणि हे गळ्यातलंच आहे, एक प्रकारे नेकलेस आहे आणि हे वन पीसवरती वगैरे छान दिसतं, खूप छान। हे बघा, हे असं या पद्धतीचं हे असं आहे आणि त्यात सारखं दुसरा आणखीन एक नेकलेस आहे तो म्हणजे हा, आणि हा आणलेला आहे मला निलेशने। निलेश गेले होते गोव्याला, तर तिकडून हे घेऊन आलेले होते। कसं काय म्हटलं मला नाही माहिती, पण मी अजून हे यूज केलेलं नाही आहे। हे आहे असं आहे कारण आता सगळ्यांनाच माहिती आहे काही फंक्शन वगैरे असेल तर ऑब्वियसली आपल्याला साडी नेसावी लागते आणि जे काही आपली गोल्डन सिल्वर ज्वेलरी आहे ती वेअर करावी लागते। फार काही म्हणजे गावी तरी फार काही असं आर्टिफिशियल वगैरे यूज करण्यात म्हणजे काही अर्थच नाही आहे। मग सगळे बोलतात की अरे सोन्याचे दागिने आहेत की नाही वगैरे। गावी म्हटलं ना की सोन्या चांदीच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे, त्यामुळे हे मी अजिबात म्हणजे काहीच यूज केलेलं नाही आहे तसं आहे। आता याला आणून ना 8 वर्ष झाले असतील, आमच्या लग्नाला 8 वर्ष झालेत ना, तर यालाही 8 वर्षच झाले असतील। पण हे सुद्धा खूप छान दिसतं, हा नेकलेस आहे ना तो सुद्धा खूप छान दिसतो, वन पीसवरती खूप भारी दिसतं आणि हे तुम्ही असं घालू शकताय, खूप छान दिसतं। आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा दाखवेन की याची प्रॉपर डिझाईन या सगळ्याची कशी आहे ती। तर इथे तुम्ही बघू शकताय हे या पद्धतीचं आहे आणि त्याची जवळून सुद्धा डिझाईन बघू शकताय। हे आहे दुसरं नेकलेसच आहे हा, मी अगदी फार कमी यूज करते, फार यूजमध्ये नसतं माझ्या। त्यानंतर इथे बघू शकताय हे मी तुम्हाला दाखवलं होतं, जान्हवी मंगलसूत्र असं याला म्हणतात, तर हे आहे या पद्धतीचं आणि ही माळ मी तुम्हाला दाखवलीच नाही। तर ही ना निलेश गेले होते ज्योतिबाला तेव्हा त्यांनी मला आणली होती, पण कशावरती घालायची काही माहिती नाही, त्यामुळे ती आहे तशी पडली आहे। तर हे आहेत या पद्धतीचे, ठीक आहे। तर हे आहेत इतके जे नेकलेस म्हणा किंवा मंगलसूत्र म्हणा, तर या पद्धतीचे इतके आहेत आणि ही जी माळ आहे मी तुम्हाला दाखवली बॅक कॅमेऱ्याने, तर फार अगदी कमी मी वेअर करते। हे तरी मी माझ्यामध्ये आत्ताच घातलं असेल घेतल्यापासून आणि कधी कधी घालायची, पण मम्मी ओरडायची की सोन्याचं आहे तर तू हे म्हणजे खोटं का घालतेस, त्यामुळे मी ते घालणं बंद केलं। पण आम्ही बाहेर वगैरे जातो, थोडंफार लांब वगैरे जायचं असेल तर हे मी वेअर करते, पण खूप सुंदर दिसतं, तुम्ही बघू शकता। आणि याचा कलर ना अजिबात गेलेला नाही आहे आणि अगदी हे मी 70 रुपयाचं घेतलं होतं महाद्वार रोडवरून। आता मी जी सोन्याची आणि चांदीची ज्वेलरी मी दाखवली होती तर ते प्रॉपर सोन्याचं आणि चांदीचं होतं। काही जणांना वाटलं की ते मी तुळशीबागेतून घेतलेलं आहे किंवा महाद्वार रोडवरून घेतलेलं आहे, तर तसं अजिबात नाही आहे, ते प्रॉपर सोन्याचे आणि चांदीचे दागिने होते माझे। आणि आत्ता जी मी तुम्हाला दाखवते ती आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, तर यामध्ये अजिबात सोन्या चांदीचे दागिने नाही आहेत। तर जे माझे तुम्ही गेल्या वेळेचे मंगलसूत्र तुम्ही बघितलं होता हे 2, ते मी सोन्या चांदीच्या ह्याच्यामध्ये दाखवले होते। हे जे 2 आहेत ते तुम्ही बघितलं असालच, हे या पद्धतीचे।
तर आता हे मी फार नाही दाखवणार कारण माझ्या गेलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला होता आणि ठीक आहे, चांगला रिस्पॉन्स दिला तुम्ही, त्याबद्दल थँक्यू सो मच. आता मी तुम्हाला दाखवेन माझे जे काही झुमके कलेक्शन आहे ना ते मी तुम्हाला दाखवेन. आता सुरुवात करेन मी या झुमक्यांपासून. तर बॅक कॅमेराने सुद्धा मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे. इथे थोडं झूम होण्याचा प्रॉब्लेम होतो आहे, ठीक आहे. तर हे जे झुमके आहेत ते माझ्या भावाने पुण्यावरून आणले होते. तो गेला होता पुण्याला, तर माझ्या बहिणीला आणि आम्हा दोघींना त्याने सेमच झुमके आणले होते. आणि हे जे तुम्हाला कडेने जे काय म्हणतात त्याला खडे दिसत आहेत, स्टोन दिसते, ते मी घरी लावले होते. आणि माझा आणखीन एक असंच ब्लॅक कलरचा ड्रेस आहे, फंक्शनल आहे, त्यावरती हे खूप सुंदर दिसतात, खूप भारी दिसतात. आणि हे वेअर केल्यानंतर असे दिसतात, काहीसे छान दिसतात, पण मस्त आहेत, नाजूक आहे डिझाईन त्याची. तर हे अगदी त्याने आय थिंक 35 रुपयाला काहीतरी आणले होते, पण खूप छान आहेत, नाजूक आहेत, हलके आहेत, कानाला फार काही ओझं वगैरे होत नाही. आता मी तुम्हाला दुसरे दाखवते. तर दुसऱ्याची डिझाईन जी आहे ती काहीशी अशी आहे. सॉरी इथे झूम होत नाही, पण बॅक कॅमेराने सुद्धा मी दाखवणार आहे. आणि हे मी घेतले होते 100 रुपयाला महाद्वार रोडवरून. आणि हे सुद्धा खूप छान आहेत, थोडे हेवी आहेत, कानांना थोडं याचं ओझं होतं. आणि हे या पद्धतीचे दिसतात, इतके भारी दिसतात ना, खूप छान दिसतात, तुम्ही बघू शकताय. तर हे असे आहेत. आणि हा जो खालचा झुमका आहे ना, दोन्हीमध्ये सुद्धा तुम्ही फरक बघू शकताय. याचा जो हा झुमका आहे तो असं खूप असं काय म्हणतात त्याला, घेरा जास्त आहे झुमक्याला. आणि हे जे खालचे जे मोती आहेत ते भारी दिसतात. हे साडीवरती सुद्धा तुम्ही वेअर करू शकताय. माझ्याकडे जे काही झुमक्यांचं कलेक्शन आहे ते सगळं साडीवरती किंवा फंक्शनल ड्रेस वगैरे आहेत त्यावरती तुम्ही वेअर करू शकताय. आता हे जे आहेत हे सुद्धा मी अगदी 100 रुपयाला घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. वरती मोराचं म्हणजे मोर बनवलेला आहे आणि खाली हा इतका मोठा झुमका आहे. ॲक्च्युली हे ना असं जॉईंट नव्हतं, हे असं सेपरेट होतं, हा झुमका वेगळं आणि हे वेगळं, पण हे नंतर जॉईंट ठीक आहे केलं मीच. तर हेही इतकं असं भारी दिसतं, ठीक आहे, मी ना घालून दाखवते, ठीक आहे. तर हे काहीसे असे दिसत आहेत, पण हे खूप हेवी आहेत. मी फार कमी यूज करते कारण माझ्या कानांना इतकं ओझं सहन होत नाही. आणि ठीक आहे, वन पीसवरती तुम्ही किंवा फंक्शनल साडी वगैरे असेल त्यावरती वेअर करू शकताय, खूप सुंदर दिसतं. आणि खरं हे ना खूप हेवी आहे. हे मी तुम्हाला दाखवले, हे अगदी लाईट वेट आहे. आणि तुम्ही कानामध्ये घातले की नाही हे सुद्धा तुम्हाला जाणवणार नाही, पण हे तुम्हाला कळतच असेल की किती कानांना ओझं होतं याचं, ठीक आहे. तर मी तुम्हाला नेक्स्ट झुमके दाखवते. तर हे आहेत ऑक्सिडाईज, ऑक्सिडाईज ज्वेलरीमधले हे झुमके आहेत, तुम्ही बघू शकताय. मी आय थिंक गेलेल्या व्हिडिओमध्ये वेअर केले होते, म्हणजे जे म्हणजे गोल्डन सिल्वर ज्वेलरीचं कलेक्शन दाखवलं होतं त्यामध्ये. तर हे या पद्धतीचे आहेत आणि हे लाईट वेट आहेत आणि तुम्हाला नाही पटणार, आमच्या इथे ना केसावरती मिळतात हे. तर हे मी केसावरती घेतलेले आहेत झुमके. माझे केस असे विंचरल्यानंतर पडतात ना, ते साठवून ठेवायचे आणि आम्ही घेतो, जे आहे ते आहे, ठीक आहे. तर हे घेतले होते. आणि ऑक्सिडाईज ज्वेलरी तुम्ही कुठेही कशावरतीही वेअर करू शकताय, फक्त तुमच्या साडीचा किंवा वन पीस असेल तुमचा, किंवा तुमचं कोणताही एखादा फंक्शनल ड्रेस असेल, फंक्शनल साडी असेल, तर ती ग्रे कलरमध्ये, ब्लॅक कलरमध्ये असं असेल ना, तर त्यावरती ऑक्सिडाईज ज्वेलरी सुंदर दिसते, अप्रतिम दिसते, ठीक आहे. तर मी ते झुमके काढले, खूपच कानांना ओझं होत होतं. आता जे दुसरं यांना आता झुमके कसं म्हणायचं तरीही तुम्ही म्हणू शकताय, हे सुद्धा मी केसावरतीच घेतलेलं आहे. आणि हे मला इतकं आवडलं ना, हे बघा असं ना मोराचं पीस आहे, त्याला कडेने स्टोन आहेत आणि हे असं या पद्धतीचं आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा दाखवेन. तर हे असं आहे, ॲक्च्युली झूम होत नाही, हा मेन प्रॉब्लेम आहे, काय सांगू आता तुम्हाला मी. आणि हे सुद्धा प्रचंड मला खूप आवडतात. इतके झुमके जे आहेत माझे त्याच्यामध्ये हे मला जास्त आवडतात, कारण खूप सुंदर आहे आणि भारी दिसतं. असं मोराचं
काय म्हणतात त्याला, मोर आहे, खाली हा एक छोटासा झुमका आहे आणि अगदी लाईटवेट आहे. तुमच्या कानामध्ये तुम्ही घातलंय की नाही हेही तुम्हाला जाणवणार नाही, इतकं सुंदर दिसतं हे. आणि माझं ना एक ब्लॅक कलरचा ड्रेस आहे फंक्शनल, त्यावरती हे मी सगळं वेअर करते, म्हणजे असं अल्टरनेट वेअर करते, एकदम तरी सगळं नाही करू शकत. आणि हे खूप भारी दिसतं, अशी छान मस्त मोकळे केस आणि हे झुमके त्यावरती, म्हणजे ड्रेसवरती त्या खूप छान जातात, भारी दिसतात, पण खूप मस्त दिसतात. आणि हे माझे फेवरेट आहेत. आणि हे सुद्धा मी केसांवरती घेतलेले आहेत. आमच्या इथे ना केसांवरती आता सगळ्यांनाच माहिती आहे केस विकत घेतात, तर आम्ही पैसे घेण्याची जी ज्वेलरी असेल, बांगड्या वगैरे असतील तर ते घेतो. हे सुद्धा मी केसावरतीच घेतलेले आहेत. हे तुम्ही बघू शकताय, हे या पद्धतीचे. आणि हे सुद्धा खूप छान दिसतात, लाईट वेट आहे, कानांना फार काही ओझं होत नाही आणि या ड्रेसवरती परफेक्ट मॅचिंग होतं, भारी दिसतं. वा छान, खूप छान दिसतात, तुम्ही बघू शकताय. तर हेही मी केसांवरतीच घेतलेलं आहे, आमच्याकडे देतात बाबा केसांवरती. आता हे अगदी छोटेसे आहेत, कानातले झुमकेच आहे, झुमक्यांचाच प्रकार आहे. तर हे सुद्धा मी ड्रेसवरतीच वेअर करते, साडीवरती सुद्धा चालेल, पण ड्रेसवरती छान दिसतं. तर हे या पद्धतीचे. आता नेक्स्ट मी तुम्हाला दाखवेन छोटेवाले झुमके. मला हे झुमके दाखवताना हसायला येते, कारण हे ना मला निलेशनी, आमचं लग्न झाल्यानंतर आमची पहिली संक्रांत होती, तर मी यांना विचारलं तुम्ही मला संक्रांत भेट काय देणार, तर त्यांनी ना मला 8 वर्षापूर्वी दिलेली झुमके मी तुम्हाला दाखवते. यांना फार काही असं गेले आणि घेऊन आले, त्यांना असं नाही समजते की बाबा. तर हे आहेत या पद्धतीचे, हे सुद्धा खूप छान दिसतात ड्रेसवरती, मी कधी कधी वेअर करते. आणि नाजूक आहेत, खूप भारी आहेत, छोटेवाले अगदी नाजूक चाजूक आहेत माझ्यासारखे. तर हे असे दिसतात, असे या पद्धतीचे तुम्ही वेअर केला ना तर यस, म्हणजे कानामध्ये आहे की नाही, यस या पद्धतीने दिसतं, खूप भारी आहेत, पण नाजूक आहेत. एक बेबी पिंक कलरमध्ये आहे आणि एक ग्रीन कलरमध्ये, म्हणजे त्याला ग्रीन कलरचे स्टोन आहेत असे या पद्धतीचे. ठीक आहे. आता नेक्स्ट जे कानातलं आहे, माझ्या मम्मीने ना आर्टिफिशियल एक मंगलसूत्रच घेतलं होतं, तर त्याचं जे लॉकेट होतं ते या पद्धतीचं होतं, हे जे तुम्हाला दिसतंय ना या पद्धतीचं होतं, आणि त्यावरती हे कानातलं होतं. मग मम्मी फार काही यूज नाही करत कानातलं वगैरे, तर तिने हे कानातलं मला दिलं. तर हे असं आहे, इतकं भारी दिसलं, साडीवरती प्रचंड छान दिसतं, ग्रीन कलरची साडी असेल तर. आणि हे चेंज पण करता येतं, हे असं ना इथून सुट्टं होतं, म्हणजे माझी जी खडी चेंज करायचं जे कानातलं होतं ना, हे या पद्धतीचं असं सुट्टं होतं आणि छान आहे, पण हे खूप भारी आहे. मी आधेमध्ये यूज करते, फार नाही पण आधेमध्ये यूज करते. तर हे असं या पद्धतीने छान दिसतं. ठीक आहे. आता जे दुसरं आहे, हे सुद्धा अगदी साधे झुमके आहेत, हे असे आहेत. हे मी न घालता सुद्धा म्हणजे थोडे खराब झालेत, त्यामुळे मी हे घालणं सोडूनच दिलेलं आहे. तर हे असे आहेत या पद्धतीचे. आता नेक्स्ट जे आहे ते आहे हे कानातलं, जे मी गेल्या वर्षी यात्रेतून घेतलं होतं. ॲक्च्युली हे ना 2 पद्धतीने घालता येतं. हे सुट्टं होतं त्याचं, हे जे हा वेगळा स्टोन आहे हा, तर हे असं घालता येतं, हे असंही तुम्ही घालू शकताय. आणि नसेल तर हे तुम्ही पहिल्यांदा घालून त्याच्या पाठीमागून हे घालायचं, सापडतं का, हां, हे असं या पद्धतीचं, आणि याला फिरकी घालायची. तर हे असं होतं, म्हणजे असं घालता येतं. आणि तुम्ही हे वरती सुद्धा घालू शकताय, पण हे जीन्स असू दे, साडी किंवा ह्याच्यावरती छान दिसतं, नाजूक आहे आणि काहीतरी नवीन भारी वाटतं. पण हे मला आवडलं, मी घेतलं आणि 2-3 वेळेलाच मी घातला असेल बाहेर वगैरे येता जाता. तर हे या पद्धतीने तुम्ही असं घालू शकताय.
किंवा मग सरळ तुम्ही असंही घातलात तरीही चालेल, पण जी मी पहिली पद्धत दाखवली होती ना ती खूप छान वाटते आणि काहीतरी युनिक असं वाटतं. तर हे असं या पद्धतीचं सुद्धा तुम्ही वेअर करू शकताय. ठीक आहे. आता नेक्स्ट तर नेक्स्ट आहेत या कुड्याच म्हणतात ना याला, आमच्या इकडे कुड्याच सोन्याच्या ज्या इथे अशा आपण वेअर करतो ना, ह्या अशा आहेत पण ह्या आर्टिफिशियल आहेत. तर हे असं कुड्या नाही, काय म्हणतात बरं याला, माझ्या तर लक्षात येत नाही आहे. सोन्याचं असतं ना इथे असं सगळेजण घालतात, काय बरं म्हणतात, माझ्या लक्षात येणं झाली. ठीक आहे, असं दे. तर हे असं दिसतं. अरे कुठे गेलं, पडलं वाटतं. ठीक आहे. तर हे असं घालायचं आणि फक्त प्रेस करायचं, मग हे बसून जातं, पडत वगैरे अजिबात नाही आणि हे छान दिसतं. पण हे असं या पद्धतीचं भारी दिसतं, साडीवरती वगैरे छान दिसतं, ड्रेसवरती सुद्धा घालू शकताय. आणि हे सुद्धा सोन्याचं नाही, आर्टिफिशियलच आहे. आता नेक्स्ट आहेत माझी नथनी. फार नाही आहेत, अगदी ही एक नथ आहे छोटीशी, ही आहे ती गौराईची आहे. मी पण घालू शकते, पण माझ्या नाकाला हे नाही केलं, होल नाही पाडलेलं. आणि हे दोन छोट्या भारी दिसतात. पण हे असं या पद्धतीने फक्त प्रेस करायचं, झालं बसलं. तर हे दिसतं असं. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी लग्न झाल्यानंतर घेतल्या होत्या 8 वर्षापूर्वी. आमच्या लग्नाला 8 वर्ष झाले, म्हणजे 8वं वर्ष लागलं. आणि खूप कमी यूजमध्ये असतं माझं, फार काही मी यूज नाही करत, त्यामुळे ठीक आहे, बऱ्यापैकी वस्तू आहेत तशा आहेत. तर ही अशी आहे आणि ही आहे ती फारच नाजूक आहे, म्हणजे खूपच. हे असं दिसतं, भारी दिसतं, गॉड दिसतंय. आणि हे असं छान दिसतं. ठीक आहे. आता शेवटचा दाखवायचं नव्हतं, पण ठीक आहे दाखवते मी तुम्हाला. तर हा आहे कंबरपट्टा. तर मी हा माझ्या मते एकदाच यूज केला असेल, नाहीतर आहे तसा आहे. तर त्याची डिझाईन बघा, ही अशी आहे, खूप छान दिसतं. आता कमरेला लावून पण दाखवू शकत नाही, साडीवरती छान दिसतं. कासोटा वगैरे नेसला किंवा आपली साधी सहावारी जरी नेसली तरीसुद्धा त्यालासुद्धा खूप छान दिसतं. तर आता मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवेन या सगळ्याची डिझाईन. ठीक आहे. तर ही आहेत माझी सगळी झुमके, तुम्ही बघू शकताय या पद्धतीचे. ठीक आहे. तर अशी होती माझी आर्टिफिशियल ज्वेलरी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि थँक्यू सो मच. पाठीमागचा जो काही गोल्डन आणि सिल्वर ज्वेलरीचं कलेक्शन होतं तर त्यासाठी तुम्ही जो काही मला सपोर्ट केला त्याबद्दल. तर भेटूया अशाच एका मस्त इंटरेस्टिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.